उद्याचा जो मोर्चा आहे, सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो की अनेक लोकांकडून ज्या पद्धतीच्या मोर्चाबद्दल विचारणा येत आहेत त्या पाहता उद्याचा मोर्चा हा अभूतपूर्व असेल. आत्ता ज्या आमच्या पक्षाच्या बैठका विविध पदाधिकाऱ्यांना बोलवलं होतं तर त्याच्यामध्ये मुख्य विषय हा होता की त्या मोर्चाची तयारी आणि त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं म्हणजे तो मोर्चा अत्यंत शांतपणे कसा होईल हे बघायचं जबाबदारी आमच्या पदाधिकाऱ्यांवरती आहे. याचं कारण असं की तरुणाईचा उत्साह प्रचंड असतो, पण त्याचबरोबर कुठेतरी मुद्दामून त्याला गालबोट लावण्याचे प्रयत्न होऊ शकतात. तर ते होऊ नयेत म्हणून मोर्चा शांतपणे कसा करायचा या सूचना त्यांना आत्ता सगळ्यांना दिलेल्या आहेत. नाही, आमच्या पक्षाचे स्थानिक सगळे पदाधिकारी आहेत ते आहेत, बाकीचे आता बघा इथे माझ्याबरोबर संदीपजी आहेत, अविनाशजी आहेत, हे सगळे आहेत. हे सगळेच आम्ही त्या गोष्टीसाठी तयारी करतोय. आता इथून आपल्याशी बोलून झाल्यानंतर आम्ही जिथे मोर्चाची सांगता होणार आहे म्हणजे सिद्धिविनायक मंदिर तिथल्या तयारीसाठी जातोय आणि एकंदरीत मोर्चा हा अभूतपूर्व असेल खूप मोठ्या संख्येने. कारण ज्या पद्धतीचा त्या मोर्चाबद्दल विचारणा येतात त्याच्यामध्ये मुलं, मुलांचे पालक या व्यतिरिक्त अनेकांना जे काही दिल्लीमध्ये घडलं ते अजिबात आवडलेलं नाही आहे. आणि कुठेतरी त्या दिल्लीच्या मुलांवर ज्या पद्धतीने लाठीमार झाला त्याच्यामध्ये कुठेतरी त्या मुलांमध्ये लोकांना वाटते की उद्या आपल्या घरातल्या मुलांवर सुद्धा होऊ शकतं. त्यामुळे त्यांच्या भावना सगळ्यांच्याच फार तीव्र आहेत. त्यामुळे खूप मोठ्या संख्येने कॉलेजचे विद्यार्थी असतील, त्यांचे पालक असतील, एकंदरीतच खूप मोठ्या संख्येने लोक उद्या येतील. पण मोर्चा अत्यंत शांतपणे हा जाईल. साधारणपणे आपल्या माध्यमातून मला सांगायचं आहे सगळ्यांना की मोर्चाची सुरुवात ही शिवाजी पार्क मैदानातून जरी असली तरी मुळामध्ये त्याची माहीमची जी बाजू आहे तिकडे सगळ्यांनी जमायचं आहे. आणि तिथे जे बरिस्टा किंवा कॅफे कॉफी डे आहे म्हणजे केळुस्कर रोड उत्तर या ठिकाणी सगळ्यांनी जमा व्हायचं आहे. आणि तिथून स्काउट हॉलच्या तिथून मग मोर्चाला सुरुवात होईल. विविध ठिकाणून येऊन मोर्चाच्या मार्गावरती कोणी उभारण्याचा प्रयत्न करू नये याचं कारण तो संपूर्ण मोर्चाच्या स्वरूप त्याला आला पाहिजे. अदरवाईज ज्या पद्धतीची गर्दी काल मी पाहिली आहे तर मध्ये मध्ये जर लोक आली तर ते मोर्चाचं स्वरूप नीट राहणार नाही. आपल्याला सगळं शांततापूर्ण करायचं आहे. त्यामुळे तुमच्या माध्यमातून मी सगळ्यांनाच सांगू इच्छितो, म्हणजे आमचे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील आणि ही सगळी येणारी जी तरुण मंडळी आहे त्यांनी सगळ्यांनी शिवाजी पार्कमध्ये आल्यानंतर विशेष करून उत्तर दिशेला सगळ्यांनी थांबायचं आहे. जिकडे कॅफे कॉफी डे किंवा बरिस्टा आहे म्हणजे माहीमच्या दिशेने स्वातंत्र्यवीर सावरकर मार्गावरती थांबायचं आहे. मोर्चा तिथून सुरू होणार आहे. मोर्चाला परवानगी दिली आहे का? असं आहे, मोर्चा हा होणार एवढंच मी तुम्हाला सांगू शकतो. मोर्चा हा होणार, शांततेने तो होणार आणि अभूतपूर्व प्रचंड मोठा होणार एवढंच मी तुम्हाला सांगू शकतो. नाही, मला त्याबद्दल काहीच कल्पना नाही. नक्कीच सोनम वांगचुक यांनी नाराज झाले. एक त्यांनी व्हिडिओ पोस्ट केलेला आहे की जर मला डील करायची असेल तर मी एवढ्या दिवस उपोषण केलंच नसतं आणि माझ्या परिवाराला आणि मला खूप काही सोसावं लागलं. त्या नाराजी व्यक्त केली. आता कल्पना नाही की अनेक ठिकाणून वेगवेगळ्या गोष्टींच्या बातम्या येत असतात, पण आत्ताची आमची जी इथली भूमिका आहे ती त्या विद्यार्थ्यांच्या बरोबर आमचा पक्ष आणि आम्ही पूर्ण ताकदीने उभे आहोत. आणि उद्याचा मोर्चा यशस्वी कसा होईल त्याबद्दल आता आमची चर्चा झाली आणि आत्ता त्यापुरतच मी सांगू शकतो की त्या मोर्चाच्या तयारीसाठी आता आम्ही इथून चाललेलो आहोत. नाही, म्हणूनच ह्या तरुणाईचं समाधान झालेलं नाहीये एवढं मी सांगू शकतो. त्यांनी पोस्ट केलेत, पण यांची जी प्रमुख मागणी आहे ती अजून मान्य न झाल्यामुळे त्यांच्यामध्ये ते बघितल्यानंतर किंवा ज्या काही कारवाई झाल्या त्याच्यानंतर ते समाधानी नाही आहे तेवढं मी सांगू शकतो. मोर्चामध्ये पालकांशी देखील संवाद साधावा असं देखील सूचना देण्यात आल्या, कारण की स्वाभाविक आहे. कारण सगळ्यांना दिल्लीच्या ज्या काही घटनाक्रम तो झाला आणि जे सगळ्यांनी बघितलं टी व्हीवरती आणि त्या इन्स्टावर असेल किंवा काय ते बघून बऱ्याच पालकांना काळजी वाटते आपल्या पाल्यांची की उद्या हे शिकतायत, यांच्या बाबतीत जर असं घडलं तर काय. त्यामुळे ते प्रचंड चिंताक्रांत आहेत आणि त्यांना ते अजिबात आवडलेलं नाही आहे. त्यामुळे तेही उद्या मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये निषेध नोंदवण्यासाठी सामील होतील. अर्थातच चांगली प्रतिक्रिया होती, पण तरी सुद्धा अजूनही सरकार ज्या त्यांच्या मागण्या आहेत त्या अजून मान्य करत नाहीये हे दुर्दैवी आहे. मी साम टीव्हीच पाहते.
तिथल्या बातम्या मला रिलेट करतात.